जरा जरी उन्हामध्ये केलं तरी सुद्धा लगेच चेहरा टॅन होतोय, कारण ऊनच एवढं प्रखर आहे. माझा लवकरच एक चित्रपट येतोय 18 एप्रिलला, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, आणि त्यानिमित्त मला या प्रमोशनसाठी खूप फिरावं लागतंय आणि माझाही चेहरा त्याच्यामुळे टॅन व्हायला लागलेला आहे. स्किन टॅन होतीये, हात टॅन होत आहेत, आणि मग अशा वेळेला काहीतरी चेहऱ्यासाठी करणं गरजेचं आहे. शिवाय या महिन्यातलं एक नवीन चॅलेंज आपण घ्यायला हवं की नाही, म्हणूनच मी हा व्हिडिओ करते आहे. मी ज्या गोष्टी आता फॉलो करते, माझी स्किन टॅन होऊ नये म्हणून, किंवा स्किन एकदम हेल्दी आणि ग्लोई राहावी म्हणून, तेच चॅलेंज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. एकत्र मिळून हे चॅलेंज घेऊया, जेणेकरून या प्रखर उन्हापासून आपण वाचू शकू, छान प्रोटेक्ट करू शकू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो चेहऱ्यावर काळपट्टपणा आला असेल, डल झाली असेल स्किन, किंवा जे ब्लॅक स्पॉट्स असतील ते आपल्याला फेड आउट करायचे असतील, तर मी जे सांगणार आहे, जो मास्क सांगणार आहे किंवा ज्या स्टेप्स सांगणार आहे, त्या खूप इम्पॉर्टंट असतील. तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज जी मी DIY रेमेडी सांगणार आहे, अशाच पद्धतीच्या DIY रेमेडीज मी घेऊन येत असते. त्यानंतर आपल्याकडे पॉडकास्टमध्ये काही एक्सपर्ट्स येतात, ते आपल्याला खूप छान नॉलेज देतात, आणि अशाच पद्धतीनं ही जी फॅमिली आमची ती ग्रो होती आणि ग्लो होतीये. मी या लोकांसाठी सांगते, जे लोक आत्ता नवीन चॅनलवर आलेले असतील आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल, तर मी सांगेन त्यांना की फॅमिली आपलीच आहे. चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला लक्षात येईल. आणि आजची जी DIY रेमेडी सांगणार आहे ना, ही रेमेडी तुम्ही केव्हाही करू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ असेल, निवांत वेळ असेल, तेव्हा तुम्ही करू शकता. दुपारच्या वेळेत करा, रात्रीच्या वेळेत करा, किंवा सकाळच्या वेळेत. पण त्यानंतर जी शेवटची स्टेप आहे ती केल्यानंतर मात्र तुम्हाला थोडा वेळ, 1-1.5 तास चेहऱ्यावर तसाच तो जो मसाज आहे तो करून ठेवायचा आहे. कुठल्या पद्धतीचा मसाज करायचा आहे, काय करायचं आहे, सगळं सांगणार आहे. आणि ते तसंच ठेवून जरा आराम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनं वेळ निवडा आणि त्या पद्धतीनं हे करा. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय करायचं आहे, तर आपला चेहरा छानपैकी क्लीन करायचा आहे. क्लीन कशाने करायचं आहे? तुमच्याकडे जे फेस वॉश असेल त्या फेस वॉशने तुम्ही क्लीन करू शकता, पण मी सांगेन की चेहरा अशा पद्धतीनं क्लीन व्हायला हवा की जे आपले पोर्स आहेत त्यातून संपूर्णतः घाण निघायला हवी. कारण आता उन्हाळा आहे, घाम येत राहतो आपल्याला, आणि घाम आल्यानंतर जे पोर्स असतात त्या पोर्समध्ये कधी ती घाण अडकून पडते आणि चेहरा नीट क्लीन न झाल्यामुळे कधी ते पिंपल्स येऊ लागतात, हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणूनच चेहरा डबल क्लीन करणं गरजेचं आहे. त्यामुळे फेस वॉशपेक्षा क्लिन्झर जर का वापरलं तर त्याने चेहरा अधिक क्लीन होत असतो. तर हे बायोक्यूलचं जे ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लिन्झर आहे ते मी इथे वापरते आहे. याने मी चेहरा क्लीन करून घेते आहे. यामध्ये नॅचरल घटक आहेत. ॲक्वापोरिन बूस्टर्स किंवा नॅचरल शुगरसारखे असे नॅचरल घटक असल्यामुळे हे तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय हार्मलेस आहे. तुम्ही अगदी वापरू शकता, सगळेजण वापरू शकता, कारण ऑल स्किन टाईपसाठी आहे. मी गेले कित्येक व्हिडिओ तुम्हाला सांगते आहे की मी बायोक्यूलचे प्रोडक्ट वापरते आणि ते अमेझिंग आहेत. हायड्रेटिंग आहे आणि तुमची स्किन प्लम्पी अशी एकदम मस्त व्हायला, सॉफ्ट व्हायला मदत होणार आहे. इतकं सुंदर हे क्लिन्झर आहे. तुम्ही आठवडाभर हे 7 डेज चॅलेंजमध्ये जर का हे क्लिन्झर वापरलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती छान क्लिन्झर आहे. तर इन्स्टंटली हायड्रेशन देणारं हे जे क्लिन्झर आहे याने आपण चेहरा छानपैकी क्लीन करायचा आहे, डबल क्लिन्झिंग करायचं आहे. तर ही होती स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 मध्ये आपला जो मॅजिकल मास्क आहे, जो आपण टॅन जाण्यासाठी करणार आहोत, त्या इन्ग्रेडियंट्सबद्दल सांगते. मी कायम इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगून मोकळी होत नाही, तर त्यामागे आपण हे का वापरतोय ह्याचं कारण सांगत असते. का सांगते? कारण हे कारण जर का आपल्या मेंदूला पटलं ना तर त्याचे जास्त इफेक्ट मिळतात. कुठलीही गोष्ट करताना आपण विश्वासपूर्ण आणि श्रद्धेने केली तर त्याचे जास्त रिझल्ट्स मिळतात असं मला वाटतं. त्यामुळे हे खूप सिन्सिअरली 7 डेज चॅलेंज जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण हे प्रोडक्ट का वापरतोय किंवा आपण हे इन्ग्रेडियंट्स का वापरतो हे कळणं गरजेचं असतं. तर पहिला घटक आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. आता तुम्ही म्हणाल गव्हाचं पीठ चेहऱ्याला लावायचं आहे. येस, तुम्ही बघत असाल की जेव्हा तुम्ही गव्हाची कणिक अशी छानपैकी मळता त्यावेळेला तुमचे हात किती त्यावेळेला असे मस्त सॉफ्ट होतात. ज्या रोज स्वयंपाक करणाऱ्या बायका असतील त्यांचे हात बघा किती मऊ मऊ आणि छान असतात. बेसिकली
तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन निघून जाण्यासाठी, डेड स्किन जाण्यासाठी गव्हाच्या पिठाचा खूप उत्तम उपयोग होतो. आता गव्हाच्या पिठासोबत आपण जे मॅजिकल इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत ना, त्यांनी जास्त इफेक्ट होणार आहे. तर इथे आपण घेतो आहोत 1 चमचा गव्हाचं पीठ. त्यानंतर दुसरा घटक घेतो आहोत ते म्हणजे दही. यामध्ये इमोलियन प्रॉपर्टीज असतात. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर का फाईन लाईन्स यायला सुरुवात झाली असेल, थोडेसे सुरकुतलेला चेहरा वाटत असेल, डल वाटत असेल, हायड्रेशन नाही आहे तुमच्या चेहऱ्यामध्ये जर का असं वाटत असेल, तर दही हे उत्तम असतं. आता दही उत्तम जरी असलं तरी ते कशाबरोबर मिक्स करावं हे फार महत्त्वाचं आहे. तर आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण इथे 1 चमचा दही घातलेला आहे आणि आता दह्यामध्ये आपण घेणार आहोत मध. मधामध्ये इतके मॅजिकल प्रॉपर्टीज आहेत ना की ज्यामुळे तुमची स्किन एकदम सॉफ्ट आणि एकदम क्लीन व्हायला मदत होणार आहे, टाईट व्हायला मदत होणार आहे. मधामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण जशा ॲड करतो तसे वेगवेगळे इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर जाणवतात. आता गव्हाच्या पिठामध्ये जेव्हा दही ॲड करतो आणि जेव्हा मध ॲड करतोय आपण, त्यावेळेला त्याचे अमेझिंग असे म्हणजे सुपर्ब असे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत. कारण हे तिन्ही मिश्रण आहे हे कमालीचं मिश्रण आहे. तर आता इथे आपण घेतलेलं आहे 1 चमचा मध. त्यानंतर इथे आपण पाव चमचा बेकिंग सोडा घेतोय. अजिबात घाबरायचं नाही. बेकिंग सोडा आपण खाण्यामध्ये वापरतो की नाही, म्हणजे ते आपल्या पोटामध्ये जातं, काहीही होत नाही. जे आपण खातो ना तेच आपल्या चेहऱ्यावर लावलं तर काहीही होत नाही. हा पण ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी इथे या साईडला पॅच लावायचा, थोडा बघायचा आपल्याला सूट होतंय का नाही होतंय, इचिंग होत नाहीये ना, आणि मग त्यानंतर तुम्ही वापरायला हरकत नाही. तर इथे पाव चमचा बेकिंग सोडा जो घेतलेला आहे याच्यामध्ये ना बेस्ट इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अँटीसेप्टिक आहे. आणि यामुळे तुमच्या स्किनला छानपैकी ब्राईटन असा इफेक्ट देण्यासाठी बेकिंग सोडा हा आपण इथे वापरतो आहोत. आता तरीही तुम्हाला बेकिंग सोड्याबद्दल जर का काहीही इश्यू वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल अरे माझ्या स्किनला सूट होत नाही, तर ते तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालणार आहे. आधीचे जे 3 घटक मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते पुरेसे आहेत. बेकिंग सोड्याने तुम्हाला जास्त टॅन जे आहे ते निघून जायला मदत होणार आहे. पण जर का तुम्हाला असं वाटत असेल हे नाही वापरायचं तर तुम्ही स्किप करू शकता किंवा अगदी रोज न वापरता तुम्ही दिवसाआड वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. कारण हा मास्क आपण रोज लावणार आहोत. आधी फेस क्लीन करून घेतला आणि आता हा मास्क आपल्याला लावायचा आहे. आता हा जेव्हा मास्क आपण एकत्र करतो, छानपैकी याचं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतरची जी पेस्ट आहे ती आपण आपल्या चेहऱ्याला लावणार आहोत. 1 लेअर लावायचा आणि त्यानंतर दुसरा लेअर लावायचा. असे 2 लेअर आपल्याला लावायचे आहेत आणि ते लावत असताना छानपैकी मसाज करत लावायचं आहे आणि ते तसंच ठेवायचं आहे. थोडंसं ओढल्यासारखं वाटेल तुम्हाला, थोडंसं चुणचुणल्यासारखं वाटेल, तर ते वाटत असेल तर वाटू देत, त्यांनी काहीही होणार नाही तुमच्या चेहऱ्याला. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर मात्र तुम्ही प्रयोग करणं टाळा किंवा पॅच टेस्ट घ्या. तर आता हे लावल्यानंतर थोडंसं सुकू द्यायचं. एक 5 ते 7 मिनिटामध्ये हे सुकतं. सुकल्यानंतर थोडंसं ओलसर आहे ना, त्यावेळेला तुमच्या स्किनला असं छानपैकी रब करायला लागा. ज्यावेळेला आपण हे रब करतो ना त्यावेळेला डेड सेल्स निघून जातात. आता आपण जर का रोज एक्सफोलिएट केलं ना तर थोडंसं चेहऱ्याला हार्म होऊ शकतं. कारण त्याचे ग्रॅन्युल्स असतात ते तुमच्या चेहऱ्याला तितके छान इफेक्ट जरी देत असेल तरी सुद्धा ते बऱ्याचदा सूट करतच असं नाही. पण हे गव्हाचं पीठ आहे, खूप जास्त फाईन अशी पावडर आहे त्याची. नंतर मध आहे, दही आहे, बेकिंग सोडा आहे, असं फाईन एकदम पातळ असा त्याचा लेअर होतो. त्याच्यामुळे अजिबात चेहरा घासला जात नाही. त्यामुळे असा मस्त मास्क लावायचा. थोडासा ओलसर आहे असं कळल्यानंतर तो छानपैकी चोळायचा आणि मस्तपैकी काढून टाकायचा. तर इथे हाताला सुद्धा लावलेलं आहे. हाताला पण माझ्या खूप टॅन झालं होतं त्यामुळे मी हातालाही लावलं आहे. तुम्हीही लावू शकता. कारण या एका वाटीमध्ये हाताला आणि चेहऱ्याला असं दोन्हीही याला तुम्ही लावून ठेवू शकता. तेवढं ते पुरतं. तर हा मास्क लावून झाल्यानंतर आता आपण तो धुवायचा आहे. थंड पाण्याने तुमचा चेहरा मस्तपैकी धुवायचा आहे आणि धुतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल चेहरा इतका सुपर फ्रेश वाटतो, खूप छान वाटतं. तुम्ही रोज जेव्हा कराल ना तुमच्या चेहऱ्याच्या तुम्ही प्रेमात पडायला लागाल. आणि आता हे केल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर न लावता आपल्याला इथे फेस ऑइल लावायचं आहे. अशाच पद्धतीच्या स्टेप्स मी मागे पण सांगितल्या होत्या, पण आता कुठलं ऑइल वापरायचं हे सांगणार आहे आणि हा मास्कही वेगळा आहे. तर मी स्टेप नंबर 3 मध्ये जे ऑइल वापरते आहे ते कुठलं वापरते
तर बायोक्यूलचं हे जे रिस्टोर नाईट रिकव्हरी फेस ऑइल आहे यानी मी मसाज करते आहे. आणि दुसरं ऑइल तुम्हाला माहिती आहे, खूपदा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तेही खूप सुंदर आहे, बायोक्यूलचं रिन्यू अँटी एजिंग फेस ऑइल. हे दोन्ही ऑइल खूप छान आहेत. पण मी आत्ता हे जे वापरते बायोक्यूलचं रिस्टोर नाईट रिकव्हरी फेस ऑइल, हे सेरेमाइड बेस ऑइल आहे. म्हणजे तुमच्या स्किन बॅरियरसाठी म्हणजे तुमच्या स्किनचं जे वरचं आवरण आहे त्याचं छान रक्षण करण्यासाठी हे ऑइल खूप मस्त आहे. आता आपण फेस पॅक लावल्यामुळे तुमचा चेहरा खूप असा मस्त टाईट झालेला आहे, तर तो टाईटनेस टिकवण्यासाठी, त्याला फर्मनेस येण्यासाठी आपण इथे ऑइल मसाज करतो आहोत. आणि हे ओव्हरनाईट रिपेअर आहे. तुमचा चेहरा जो आहे तो छान रेज्युनोवेट होणार आहे. ऑल स्किन टाईपसाठी असल्यामुळे कोणीही वापरू शकतं. हेम्प यासारखे इन्ग्रेडियंट्स, नॅचरल इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये आहेत. आणि नॉन स्टिकी ऑइल आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल आता उन्हाळ्यामध्ये एवढं सगळं केल्यानंतर हे ऑइल आल्यानंतर आमचा चेहरा खूप स्टिकी होईल का, आणखीन घाम येईल का, आम्ही नंतर काम करत असू तर, तसं होणार नाही. नॉन स्टिकी आहे. हे ऑइल लावल्यानंतर छानपैकी ते मुरेल. तेवढा मसाज, 5 मिनिटाचा मसाज आपल्याला करायचा आहे. मसाज कसा करायचा आहे यावर व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. तर या ऑइलनी तुम्ही मसाज करू शकता. किंवा अँटी एजिंगसाठी हे जे बायोक्यूलचं रिन्यू अँटी एजिंग फेस ऑइल आहे तेही खूप छान आहे. यामध्ये ॲप्रिकॉट आहे, पोमोग्रेनेट आहे. आणि फाईन लाईन्ससाठी, रिंकल्ससाठी हे जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजे एक 35 क्रॉस झाल्यानंतर तुम्ही रेग्युलरली जर का हे फेस ऑइल वापरलं, मी ज्या पद्धतीनं सांगते आहे त्या पद्धतीनं, तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. तुमचा चेहरा असा फर्म होण्यासाठी किंवा तुमच्या चेहऱ्यावर टाईटनेस येण्यासाठी या स्टेप्सचा उपयोग निश्चितपणे होतो. म्हणूनच मी आधी तुम्हाला फेस वॉश करायला सांगितला, त्यानंतर एक छान मास्क लावला आणि आता एक 5 मिनिटाचा सुंदर असा आपण मसाज देणार आहोत चेहऱ्याला. हे आपण रोज करणार आहोत. रात्री झोपताना केलं तरीसुद्धा चालेल, दुपारी तुम्हाला वेळ मिळाला तरी तुम्ही केलं तरी चालेल. आणि तुम्हाला नंतर असं लक्षात आलं की खूप घाम येतोय, तर 1-1.5 तासांनी चेहरा पुन्हा एकदा छानपैकी वॉश करायचा. विषय संपला. तुम्ही या 3 स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर इतकी छान चकाकी येणार आहे, म्हणजे टॅन तर सगळं निघून जाणार आहे, काळपट्टपणा निघून जाणार आहे आणि शिवाय मस्त असा ग्लो येणार आहे. तर या 3 स्टेपचं हे जे रुटीन आहे ते 7 डेजच्या चॅलेंजसाठी मी तुम्हाला देते आहे. हे 7 डेज चॅलेंज जर का तुम्ही घेत असाल तर मला कमेंट्समध्ये हे थंब असं दाखवा, म्हणजे मला लक्षात येईल किती जणी माझ्याबरोबर हे चॅलेंज घेत आहेत ते. आणि नक्की करून बघा. भेटूया आता पुढच्या एपिसोड.